नालासोपारा बावशेतपाडा इथं दरड कोसळल्याची घटना घडली। वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यात। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पैठण इथे श्रीराम कथा सोहळ्याला सुरुवात झाली आहे। विलास बापू संदीपान भुमरे यांच्या वतीनं या कथेचं आयोजन करण्यात आले। यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पोलिसांनी अक्षय शिंदेच्या थेट डोक्यातच गोळी का मारली? अक्षयनं जेव्हा पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतलं तेव्हा त्याला ते अनलॉक कसं करता आलं? अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत झाला प्रकार एन्काउंटर असूच शकत नाही असं परखड मत उच्च न्यायालयानं नोंदवलंय। ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केलं त्यांनी आम्हाला सोडून दिलंय असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। परळीमध्ये मोठी सभा घेऊ आणि त्यांना दाखवून देऊ, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय। पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून समोर जाणार आणि सर्व 288 जागांवर लढणार असं वक्तव्य प्रहारचे नेते आमदार बच्चू कडूंनी केलंय। तर छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यावर जागा वाटपाची रचना करणार असल्याचंही ते म्हणाले। सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। सोन्याचे दर प्रतितोळा 76,100 रुपयांवर तर चांदीचे दर 90,000 पोहोचलेत। साताऱ्यातील मायनीत ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे गावातील अनेक घरात पाणी शिरलंय। मल्हारपेठ पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। तर ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। समृद्धी महामार्गावर अद्याप चांगली उपहारगृह उपलब्ध करून देण्यात आली नाहीयेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानंही समृद्धी महामार्गावर केवळ खाद्यपदार्थ मिळत नाही असं निरीक्षण नोंदवत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या दिल्या आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली। पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज जाहीर करण्यात येणार आहे।